स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ही स्वामींची सेवा जर तुम्ही संतान प्राप्तीची इच्छा मनात धरून केली तर तुमची इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार। कारण की या स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये एवढी मोठी ताकद आहे की अशक्य ही शक्य करणारं असं हे ग्रंथ आहे। स्वामींची अत्यंत आवडती अशी ही सेवा आहे। तुम्ही 108 पारायणाचा संकल्प घ्यायचा आहे आणि मग या सेवेसाठी सुरुवात करायची आहे। तुम्ही वेळ कोणतीही निवडू शकता। 1 ते 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे। पारायण सुरू आहे तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला स्वामींची आरती घरामध्ये तुम्ही करायची आहे। स्वामींना रोज तुम्ही जे काही खाणार आहात ते नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवायचं आहे। तर यामध्ये सगळ्यात मोठं एकच नियम आहे, मांसाहार। 108 जे पारायण तुम्ही करणार आहात त्यामध्ये मांसाहार पूर्णपणे तुम्हाला टाळायचा आहे। ब्रह्मचर्य जर नाही पाळलं तरी चालेल। वेगळी मांडणी करायची काही गरज नाही। देव्हाऱ्यासमोर तुम्ही बसून ही सेवा करू शकता। वाचन करत असताना खाली आसन घ्यायचं आहे। आसन घेऊनच तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे।